28 धावा अनिल म्हात्रेनं बनवल्या त्याआधी. इथे बघूया संदीप पाटील सँडी या नावाने फोकस आणि फेमस आहेत सिनियर 40+ मध्ये. आजच्या दिवसातील कदाचित शेवटचा सामना असेल कारण की सर्व संघ 3-3 सामने खेळतील. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी. इथे क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमापार. संदीप नाराज. अनिल म्हात्रेसाठी येतो चौकार. अकाउंट ओपन केलाय. सिक्सर सुप्रेमो क्रिकेट टेनिस बॉल आपण पाहतोय. इथे हा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेगला अडवलाय. एक सिंगलला धावसंख्या पोहोचली ती 5. हितेश भुईर आणि अनिल म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर आहे. बघूया सँडी. इथे भरपूर शपल क्रॉस झाले. चेंडूला पाठवलाय अगदी लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मध्ये. एक सिंगल पूर्ण केली हितेश भुईरनं. धावसंख्या 6. बंद्र्या मारुती कल्लेर क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय कोपार प्रीमियर लीग पर्व दुसरा. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण 9वा सामना पाहतोय. म्हात्रे वॉरियर्स आणि रोशनी लॉयन किंग या दोन संघादरम्यान. इथे अगदी फलंदाजापासून चेंडू काहीसा दूर ठेवला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सँडीला अनिल म्हात्रेचं चांगले वीक पॉइंट माहीत आहेत. दोन्ही चांगले सहकारी खेळाडू आहेत. डॉट बॉल. केपीएल कमिटी अनिल म्हात्रे, संदीप पाटील, राजेश भोईर, रोहित पाटील, मनोहर मडवी, रोहित म्हात्रे, ऋतिक पाटील, वैभव पाटील, अतुल भोईर आणि ऑल कोपर स्पोर्ट. इथे फलंदाज बाद अनिल म्हात्रे. नक्कीच आमचे डीजे सतीश यांच्या माध्यमातून एक चांगली धून. एक ओव्हर 1 बाद 10. चांगली गोलंदाजी. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आला. यशराज पाटील, रोहित पाटील, करण पाटील आणि जतीन मडवी हे तिन्ही यंगस्टर आणि यात 4
आणि या चारही यंगस्टरचे अगदी पिताश्री 40+ फॉर्मॅट क्रिकेट खेळतात. मनोहर पाटील, मनोहर मडवी, अनिल म्हात्रे आणि अशोक किशोर पाटील यांचे चिरंजीव इथे पहिल्याच चेंडूवर एका सिंगलनं धावसंख्या झाली ती 11. एक बाईचा चौकार आला शेवटच्या चेंडूवर. पहिला चौकार आला होता अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. यशराज पाटील 7 चेंडू 11 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू स्विंग अँड मिस, गती कमी केलेली आहे. दिनेश भांबरे सर यांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे. चांगले अनुभवी पंच आहेत, चांगले क्रिकेटर देखील. दिनेश भांबरे मॅन फॉर गोवे. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. इथे डावपुरे हाताच्या फलंदाजांसाठी काहीच हवामान इथे खराब आहे, कारण की उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक हवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूया 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे यशराजनं. इथे हा चेंडू उडवलाय. अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून फ्लॅट हिट. त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 12. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. धावसंख्या 23. अजून एक चेंडू शिल्लक आहे. हा फुलटॉस आणि फुलटॉसला देखील एका टप्प्याने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टोटल लागलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 10. त्यानंतरच्या दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 1 आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 16. अशा एकूण 27 धावा आलेत. बघूया साईश पाटील हा गोलंदाज आलाय. ओव्हर नंबर 3. रोशनी लॉयन किंग या संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून साईश पाटील राहिलेला आहे. बघूया शेवटचा आणि अंतिम 3रा ओव्हर. KPL 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. साईश पाटील पहिला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलाय. चांगला झेल फलंदाज बाद. हितेश भुईर बाद झालाय.
नवीन फलंदाज नाव सांगायचंय रमाकांत भाऊ मनोज मनोज पाटील. बघूया 5 चेंडू शिल्लक आहेत. साईस पाटीलनं पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. हितेश भुईर मनोज पाटील इथे फुलटॉस अगदी चेंडूला बॅक टू द बॉलर असा समोर केलेत. फक्त एक सिंगल मिळेल. नक्की स्ट्राईक सुमित म्हात्रेनं स्वतःवर ठेवलेली आहे. धावसंख्या 28. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा झालेत. KPL 2024 च पर्व दुसरे आहे. हेमांजी घरात यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा कोपर ग्रामपंचायतचे पहिले थेट जनतेतून निवडून आलेले एकमेव सरपंच गावची एकता आणि अखंडता या KPL स्पर्धेच्या माध्यमातून जोपासण्याचा उपक्रम त्यांचा आपण पाहतोय. इथे चेंडू आउटसाइड लेग स्टंप. गती चांगली होती मात्र दिशा कुठेतरी खराब पाहायला मिळाली. साईस पाटील 29 वर टोटल पोचलेली आहे. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावा येतील की साईस पाटील कडून रोखल्या जातील. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल. षटकार. गुड शॉट. मात्रेनं स्ट्राईक स्वतःवर का ठेवलेली आहे. पहिले 3 चेंडू डॉट केलाय. त्यानंतर मात्र 4 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार अशा एकूण 22 धावा ठोकलेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. साईसला चेंडू खाली ठेवावा लागेल कारण की सुमित म्हात्रे अनिल म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. हा देखील खराब चेंडू. फटका फसलाय. झेलच्या खाली सँडी येतोय. झेल ड्रॉप. मात्र बॅकअप चांगला आहे. बॅकअप चांगला आहे. 2 धावा पूर्ण केलेत. नक्कीच बघूया आपण चेक करूया. नक्कीच आमचे तिसरे पंच संदीप पाटील होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये. इथं पाहिला जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर पकडलाय की आतमध्ये. 2 धावा तर सुमितनं पूर्ण केलेत. 2 की 4. 4 की 2. बघूया काय या चेंडूवर निर्णय येईल. अगदी साफसूत्र टेलिघास होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी मानकुलीकर यांच्या माध्यमातून अगदी स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. बघूया या चेंडूवर सुमितला किती धावा येतील. 2 की 4. 4 की 2. चौकार आहे. नक्की जेव्हा हाताला चेंडू लागला तेव्हा शत्रक्षकाचा एक पाय सीमारेषेवर आहे. चौकार दिलाय. तिसऱ्या पंचाने इथे चौकार दिलाय. नाही अगदी स्लो मोशन मध्ये पाहिलं आम्ही. पंचांनी निर्णय दिलेला आहे. इथे चेंडू अगदी उडवलाय आणि एका टप्प्याने हा चेंडू देखील सीमा पार.
सुमित म्हात्रेनं या मॅच मधून अगदी चौकार षटकारने डील केलेली आहे. 3 चौकार 3 षटकार. 30 ओव्हर खेळतोय. 9 चेंडूमध्ये 30. संघाची टोटल 43. शेवटचा चेंडू आहे. साईसनं या मॅच मध्ये भरपूर धावा खर्च केलेत. इथे देखील फुलटॉस आणि चांगला झेल डीप मिड विकेट इथला टिपलाय. अखेरकार सुमित म्हात्रेचा विकेट घेतलाय. साईस पाटीलनं 3 ओव्हर मध्ये विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य आहे. रोशनी लॉयन किंग 44चं लक्ष्य आहे. सँडी झालं गेलं आता विसरून जा. आता 44 बनवायचे आहेत. याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. डीजे माझी एकवीरा माऊली, माझी एकवीरा माऊली, माझी एकवीरा माऊली, अगदी कोल्या ना पावली, अगदी कोल्या ना पावली. करले डोंगराची फुलकोमिनी अगदी कोल्याची, करले डोंगराची फुलकोमिनी अगदी कोल्याची, करले डोंगराची फुलकोमिनी अगदी कोल्याची, कागे डोंगराचे फुलकोमिनी अगदी कोल्यांची. तुझे दर्शनाला येता जाम लांबशी भक्त तुझे दाराने नाचता नाही तुषान भक्त तुझे मान जीवन. चला सलामीवीर जोडी 18 चेंडू मध्ये 44 धावांचं लक्ष्य आहे. आणि सलामीवीर जोडी बघूया इथे सँडीला मागे ठेवलाय की काय. अगदी नवीनच जोडी पुढे गेली पुन्हा मागे आलेत. काहीतरी गेम प्लॅन सुरू आहे. नक्कीच मला वाटतं यशराज आणि सँडी ही जोडी कदाचित सलामीला निघेल. या आधीच्या सामन्यातून 41चं लक्ष होतं. 19 चेंडू मध्ये 44 धावा त्यांनी पूर्ण केली आहेत. 9 चेंडू मध्ये नक्कीच 18 मध्ये 41 बनवायच्या होत्या. 9 मध्ये 44 बनवल्यात. आता इथे 18 मध्ये पुन्हा 44चं लक्ष आहे. चला सँडी लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. 5:21 झालेली आहेत आणि आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना खेळणार आहोत. कारण की प्रत्येक संघाचे 3-3 सामने आज आपण कंप्लीट करणार आहोत. आणि आज सकाळपासूनची जी जोडी आहे ती जोडी कायम पाहतोय सँडी पाटील आणि यशराज. बघूया गोलंदाजीसाठी अनिल म्हात्रे वेताल कोपर सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून याची कोपर संघाकडून ओळख आहे. नक्की शेखर पाटील, केशव पाटील, विनायक उमेश पाटील, त्यानंतर रोहित म्हात्रे, मनोहर मडवी, किशोर पाटील, अरविंद
मनोहर पाटील असे आपण वेताल कोपर 40+ चा संघ पाहतोय. चांगला संघ आहे. चालू अंगवामध्ये एक अंतिम विजेतेपद या संघाने पटकवलेले आहे. विजय स्पोर्ट खानपे आयोजित मातोश्री चषक गावदेवी राजनोली विनोददादा ठाकरे यांच्या संघाला पराभूत करून या संघाने अंतिम सामना जिंकला होता आणि विनायक पाटीलनं त्या मॅच मध्ये पूर्ण सिरीज मध्ये चांगली कामगिरी केली होती. सँडी पाटील देखील एक चांगले खेळाडू आहेत. सीझन 24-25 साठी राजेश भोईर यांचं देखील संघामध्ये आगमन होणार आहे. बघूया अनिल म्हात्रे पहिलं ओव्हर टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, समोर त्यांचे सहकारी संदीप पाटील. चला सामना सुरू करा. 18 चेंडू आणि 44 धावा. बघूया पहिल्या चेंडूवर विकेट, डॉट, चौकार, षटकार, सिंगल, डबल. चांगला फटका, अप्रतिम पॉइंट रिझन मधून अगदी अप्रतिम फटक्याचा नमुना पाहिलाय. कारण की रोज सरावामध्ये हे दोन्ही खेळाडू आमने सामने खेळत आहेत. दोघांनाही चांगली माहिती आहे की एक्झॅक्ट चेंडू कुठे येईल, कुठल्या चेंडूवर चौकार षटकार येईल. इथे चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, चांगला चेंडू टाकलाय अनिल म्हात्रेनं. अनिल म्हात्रेची गोलंदाजी ऍक्शन एकंदरीत आपण पाहिली तर खूप चांगली आहे. फलंदाजाला त्यांच्या चेंडूचा अंदाज घेणं खूप कठीण होतं. त्यांची ऍक्शन खूप चांगली आहे. बघूया पुढील चेंडू. इथे फटका उडवलाय अगदी कडे कडे, स्टँड अँड डिलिव्हर. आणि इथे इथे काय घडलाय, अपील तर केलेली आहे मात्र पंच सहमत नाहीये. सँडी जागेवर आहे. डॉट बॉल, एक तुम्हारी एक हमारी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा डॉट, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा डॉट आणि पाचवा कोणाचा, सँडीचा की अनिल म्हात्रेचा. बघूया. 4 चेंडूमध्ये 10 आलेत आणि इथे पुन्हा एकदा चेंडूला काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, 3 धावा संघाच्या वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गुड फिल्डिंग. एक सिंगल, धावसंख्या 11. शेवटचा एक चेंडू शेष आहे. 44 बनवायचे आहेत. पहिल्या 5 मध्ये 11. बघूया यशराज. यशराजसाठी या चेंडू आणि चांगला झेल, मोठा मासा गळायला लागलाय.
11 चेंडूमध्ये आता 27चं समीकरण. सकाळी पहिल्या सामन्यातून वाटलं होतं यश घरात आज चांगल्या धावा या खेळपट्टीवर या KPLच्या स्पर्धेमधून पूर्ण करेल. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर राजेश भोईर, संदीप पाटील, अनिल म्हात्रे या फलंदाजांनी चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. 11 चेंडू 27चं समीकरण. 44 बनवायचे आहेत. केले चेंडू चालू असेल तर संदीप पाटीलला लवकर बाद करावं लागेल. 10 चेंडू आणि 26. 10 चेंडू मध्ये 26ची गरज. 18 धावा झालेत. अगदी साईची बॅट पकडण्याची पद्धत बघा. आपण रिव्हर्स खेळतील की समोर अंदाज घेता येत नाहीये. फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिझानला. चेंडू सीमा पार. नक्की चांगली धून आपण ऐकलीत. 9 चेंडू मध्ये 22. इथे चांगला चेंडू आपण पाहिलाय. बघूया साईस पाटील लेगबाईचा इशारा आलाय. साईचे बॅट पकडण्याची पद्धत आगली वेगळी आहे. दिनेश भांबरे सरांनी देखील स्क्वेअर लेग पंचाने इशारा केला होता की फलंदाज रिव्हर्स फटका खेळण्याच्या तयारीत आहेत की काय. एकता स्पोर्ट सारंगावचे दिगंबर पाटील, फुलाजी पाटील सारंगावमध्ये असे काही खेळाडू आहेत ते अशा प्रकारे बॅट पकडतात. धावसंख्या झाली ती 23. 8 चेंडू आणि 21. 8 मध्ये 21. 8-21 चेंडूला खोदून काढलाय. इथे झेल ड्रॉप. झेल कोणाचा? संदीप पाटीलचा झेल ड्रॉप. धावा मिळतील 2. आता 7 मध्ये 19. 7 चेंडू 19. या चेंडूवर जर डॉट विकेट आला तर तिसऱ्या ओव्हरसाठी नक्कीच गोलंदाजाला चांगली ताकद मिळेल. मात्र या चेंडूवर चौकार षटकार आला तर सामना झुकेल. लॉयन किंग आणि हा षटकार अगदी चेंडूला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट. शिमारी आता 1-3. 31 झालेत आणि 13 बाकी आहेत. सामना जवळजवळ षटकारांनी झुकवलाय. रोशनी लॉयन किंग आज काय फलंदाजी करतोय. सँडी सतीश डीजेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी ते देखील चांगल्या मूडमध्ये आहेत. चेंडू बॅटमधून निघाला की सरळ ते निघतात. आमची वाट पाहत नाहीत. विकेट गेला ते सरळ धून चालू करतात. चांगला डीजे आहे. चांगला आवाज. गतवर्षी देखील आपण त्यांना KPL मध्ये पाहिलं होतं. यावर्षी देखील पुन्हा एकदा सर्व तेच मान्यवर पाहायला मिळत आहेत. हे म्हणजे घरत साहेबांचं आम्ही देखील कौतुक करतोय. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये
समालोचन करण्याची संधी दिली. रोहित म्हात्रे, अनिल म्हात्रे, सँडी पाटील यांचे देखील विशेष आभार. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावा. सुमित म्हात्रे आलाय, अनिल म्हात्रे यांचे चिरंजीव. बघूया 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. हा सामना जर सुमितनं जिंकून दिला तर अनिल म्हात्रे खुश होतील. इथे गती कमी केलेली आहे. गुड बॉलिंग. नक्की चांगला चेंडू टाकलाय. सँडी मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. 5-13. केपीएलचा सर्वात चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. कारण की दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसतील. मात्र व्हायरस 2 खेळलाय, 1 विजय, 1 पराभव. इथे हा चेंडू बघूया, अगदी सिंगल. इथे सँडी तयार होते मात्र साईस तयार नव्हता. आता 4 मध्ये 12, 2 डॉट. ही विकेट जर घेतली तर नक्कीच इथे संधी मिळेल. पुन्हा एकदा रोशनी, लॉयन किंग, बघूया सँडीनं आज भरपूर षटकार ठोकलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 26 वर खेळतात. 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल, 1 डबल आणि 2 डॉट. विचारमय होईल. अगदी अनिल म्हात्रे आपल्या सुमित म्हात्रेसाठी काहीतरी कानमंत्र घेऊन आलेत. फिल्डिंग मध्ये बदलाव. आजच्या दिवसातील 9वा सामना आहे. 4 चेंडू 12 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्की दबाव वाढेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. अगदी ते आज आपण पाहिलं तर रोशनी, लॉयन किंग 2 सामने 2 विजय. भूमी डेव्हलपर 3 सामने 1 पराभव 2 विजय. आर्यस 1 विजय 2 पराभव. एमआय 3 सामने 3 पराभव आणि एमके 3 सामने 2 विजय 1 पराभव. या सामन्यातून सर्व संघांचे 3-3 सामने होतील आणि आपल्या समोर सर्वांचे रिझल्ट येणार आहे. मात्र वॉरियर्स देखील आपण 2 सामने पाहिलेत, 1 पराभव 1 विजय. बघूया या सामन्यातून 2 विजय 1 पराभव की लॉयन किंग 3 सामने 3 विजय. 4-12 आणि ह्या चेंडूवारा 1 कंप्लीट केलेली आहे. दुसरीसाठी डेंजर एंडला नक्कीच इथे साईस आहे. नक्की साईस क्रॉसिंग. फलंदाज कोण बाद आहे सर बघायचंय. यस बघूया इथे सँडी बाद आहे की साईस पाटील बाद आहे. एक धाव तर आलेली आहे. इथे 3 मध्ये 11. नक्कीच उद्या सर्वांनी वेळेवर या. उद्याचा पहिला सामना असेल एमआय विपक्ष भूमी, त्यानंतर लॉयन किंग एमके एमआय, मात्रे वॉरियर्स एमके आर्यस, मात्रे वॉरियर्स भूमी डेव्हलपर आणि एक शेवटचा सामना असेल साखळी सामन्यातून लॉयन किंग आणि आर्यस. उद्या सर्व संघांनी वेळेवर या. आज आपले 9 सामने होतील आणि साखळी सामन्यातून नक्कीच आपले 6 सामने हे शिल्लक राहतील. प्रत्येक संघाचे 3-3 सामने या सामन्यानंतर कंप्लीट होणार आहेत. सरपंच साहेबांकडून आणि या
KPL कमिटी जे आहे त्यांच्याकडून आम्ही सर्व संघ मालक यांना विनंती करतो की उद्या सर्वांनी वेलवर यायचं आहे. KPL कमिटी अनिल म्हात्रे, संदीप पाटील, राजेश भोईर, रोहित पाटील, मनोहर मडवी, रोहित म्हात्रे, ऋतिक पाटील, वैभव पाटील आणि अतुल भोईर आणि आपले ऑल कोपर प्रीमियर लीग ग्रामस्थ. इथे सँडी धावची बात आहेत. मोठी विकेट. नक्की सँडीला ठाऊक होतं की कदाचित तिथे आपला निर्णय चुकलाय आणि होय निर्णय चुकलाय. बघूया आता 3 मध्ये धावा बनवायच्या आहेत 11. 4 मध्ये 12 होत्या. एक सिंगल आली. सँडीला आपली एक इथे धावचीची विकेट द्यावी लागलेली आहे. म्हात्रे वॉरियर्स संघाने आता कमबॅक केलेला आहे. बघूया नवीन फलंदाज कोण आलेत. प्रभाकर. नक्कीच वेताल कोपर या संघाचे 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रभाकर. 3 चेंडू 11 धावा. क्षमता आहे प्रभाकर यांच्या मध्ये देखील क्षमता आहे. चांगले क्रिकेटर आहेत. बघूया इथे सुमित म्हात्रेला आता हिरो बनण्याची नक्कीच संधी आहे. सिनियर खेळाडू प्रभाकर. वेताल कोपर सिनियर 40+ एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. 3-11 गोलंदाज सुमित म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेट. 3-11 स्विंग अँड मिस. चांगला चेंडू अप्रतिम. अनिल म्हात्रे खुश. बघूया हा चेंडू खूप निर्णायक असेल. षटकार आला तर संधी निर्माण होईल. रोशनी लॉयन किंगला. तीन 11 आणि हा सामना आता जवळ आपल्या बाजूने वळवलाय. गोलंदाज सुमित म्हात्रेनं. इथे फलंदाज प्रभाकर. धावचीत बाद. बेल स्ट्रिप झालेली आहे. एक चेंडू मध्ये 10 धावा. नक्कीच इथे रोशनी लॉयन किंग संघ देखील पराभवाच्या खाईत आपण पाहतोय. म्हात्रे वॉरियर्स संघाने चांगलं कमबॅक केलेलं आहे. आपण पाहिलं तर पहिलाच सामना त्यांनी गमावला होता MK इंटरप्राइजेस संघासमोर. त्यानंतर मात्र नक्कीच नवीन फलंदाज सुदर्शन. बघा अगदी इथे षटकारासाठी पप्पूजी मोरे यांच्याकडून 1000 आणि संतोष म्हात्रे 500 रुपये. क्या बात आहे. सामना जरी गमावला तरी मात्र जर षटकार आला तर फलंदाजाला हे पारितोषिक दिले जाईल. चौकार षटकार आला तरी संतोष म्हात्रे कडून हा डॉट चेंडू आणि सामना जिंकलाय म्हात्रे वॉरियर्स. अभिनंदन. हडलक.
या सामन्याच्या सामनावीर पारितोषिकाकडे आणि या सामन्याचा सामनावीर आहे सुमित म्हात्रे 10 चेंडूमध्ये 30 आणि गोलंदाज अनिल म्हात्रे